सो मंडळी आपल्या घरी आता ताई पण आलेली आहे आणि आईने छान तिच्यासाठी चिकन बिर्याणी, बुंदी रायता, अंड असं स्पेशल मेजवानी बनवलेली आईने. सो मंडळी या जेवायला चिकन बिर्याणी स्पेशल. आपलं 3 किलो पोहे छान प्रकारे असं भाजून झालेलं आहे आणि आता ताई आणि आई इकडे आपलं छान असं चाळून घेत आहे. आणि हे बघा, हे तुम्ही पाहू शकता, हे सर्व असं निघून जातं. आणि इकडे आई सुद्धा करते आणि ताई पण मदत करते. आणि भाजल्यावरती बघा, दाखव इथं भाजलं ना छान की असं हे कुरकुरीत होतो पोहा. मित्रांनो आता आपण शेंगदाणे टाकणार. किती आहे हे शेंगदाणे? और मित्रांनो छान असं फेस येतं, म्हणजे आपलं सर्व छान प्रकारे भाजलं जातं आहे. आणि आता इकडे आपलं मिरची टाकलेली. किती मिरची वापरलेली आहे? आपल्या अंदाजानुसार आपण मिरची वापरलेला आहे. आता आपण ते सर्व पोहे आणि जे आपण हे तडका बनवलेला आहे ते आता मिक्स करणार आहोत. बाबांचा 50वा वाढदिवस आणि त्यामध्ये हे आता काम करत आहे. आणि मित्रांनो बरोबर वाजले 1 आणि आपल्या इकडे चिवडा रेडी होता अजून. आणि छान प्रकारे असं मिक्स केल्याशिवाय चिवड्याची मजा येणार नाही. मंडळी बाबांसाठी ताईने आणि आईने दोघांनी मिळून हा केक आणलेला आहे रसमलाईचा. आणि आता बाबांचा बर्थडे केक कट होणार आहे 50वा. सो कसं वाटलं तुम्हाला? 50 वर्ष झाले तर झालो अर्धा म्हातारा. काय तुमचं म्हणजे? काय नाही, खूप बरं वाटलं. एवढं सर्व तुम्ही लोकांनी अरेंजमेंट केलं, धन्यवाद. कपडा कल पहनने के आज नहीं, आज ऐसे ही. हां चालेल. आता काय दिवसांनी मग हळूहळू अजून वेगवेगळे कपडे कमी होतील. सो चला मग आता आपण केक कट करूया. बाबांचा 50वा वाढदिवस. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू. नमस्कार मित्रांनो, मी आदित्य. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल आदित्य कोकण कट्टामध्ये. तर आज आपल्याकडे दुसरा फराळाचं रेसिपी बनणार आहे. फराळातला दुसरा पदार्थ तोच म्हणजे चिवडा आणि करंजीचं सारण बनवणार आहे आई. सो मित्रांनो ताई आपल्या घरी आलेले, तर आईने आज स्पेशल डिश म्हणजे चिकन बिर्याणी बनवलेलं आहे. सो आपण पाहूया, आता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो इकडे आपल्या आईने छान असं ताईसाठी स्पेशल चिकन बिर्याणी बनवलेलं आहे, पाहू शकता. आणि नेक्स्ट टाइम आई जेव्हा चिकन बिर्याणी बनवेल तेव्हा त्याचा आपण रेसिपीचा व्हिडिओ बघूया. सो आता आपण पुढे पाहूया व्हिडिओमध्ये फराळाचं रेसिपी. आपल्या घरी आहे. सो मंडळी आपल्या घरी आता ताई पण आलेली आहे आणि आईने छान तिच्यासाठी चिकन बिर्याणी, बुंदी रायता, अंड असं स्पेशल मेजवानी बनवलेली आईने. सो मित्रांनो या जेवायला आणि मग नंतर आपण पाहूया आपलं दिवाळी फराळाचं रेसिपी. आता आई इकडे गॅसवरती एक पातेलं ठेवलं आहे. का? कारण की आता हे आपलं गोवर्धन घी आता यूज करणार आहे. म्हणजेच आता आपण करंजीचं सारण करणार आहे. तर आईने हे आपलं रवा आणि बारीक किसलेलं खोबरं भाजून घेतलेलं आहे. सो मित्रांनो आई काल पण तुम्ही पाहिलं असाल की तूप हे आपलं गरम करूनच घेतलं होतं, कारण की कच्चं असतं ना घी. सो म्हणून आई हे गरम करून घेते, त्यामुळे आपलं फराळ छान प्रकारे रेडी होतं आणि चवसुद्धा छान येते. सो आता आपण हे तूप गरम करत ठेवलेलं आहे. पण आपलं घी आता तिकडे गरम होतं आहे, त्या साईडला ठेवलेलं आहे. आणि आता इकडे आपल्या आईने गरम भाजलेला आहे रवा. सो थोडंसं पुन्हा एकदा ती हलकं भाजून घेते. सो आता छान प्रकारे आपल्याला थोडंसं ऑरेंज झालेलं आहे. ते आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत नाही, बट प्रत्यक्ष तुम्ही इकडे पाहाल तर ऑरेंज कलर चेंज झालेला आहे. आणि आपलं तूपसुद्धा गरम झालेलं आहे. आणि आता ह्याच्यानंतर आपण काय टाकणार आहोत? खोबरं भाजायचं. तर मित्रांनो हे छान प्रकारे आपल्याला 5-10 मिनटं भाजून घ्यायचं आहे रवा. असं मध्ये मध्ये आई तिकडनं तूप घेते आणि याच्यामध्ये टाकते. आणि मग नंतर आपण हा बारीक असं खोबरा किसून घेतलेला आहे तो नंतर परत एकदा आपण भाजून घेणार आहोत. आणि हा आपला
थोडंसं पिशवीमध्ये राहिलेलं तूप पुन्हा एकदा घेतलेलं आहे. सो फायनली आपला तो पूर्ण संपलेला आहे तूप. आणि हे तुम्ही पाहू शकता. तुमच्याकडे कशा प्रकारे करंजी केली जाते ते सुद्धा सांगा. आणि मित्रांनो, आज करंजी बनवणार नाही, फक्त त्याचं सारण रेडी करून ठेवणार आहे. आज मेन म्हणजे आपण चिवडा बनवणार आहोत. सो मित्रांनो, इकडे चिवड्याचं सर्व सामग्री आहे आणि इकडे आईने छान असा बारीक मिरची चिरून घेतलेली आहे, कट करून घेतलेलं आहे. मित्रांनो, सकाळी आईने हे छान असं बारीक किसून घेतलेलं आहे खोबरा. तर आता आपण त्याला भाजून घेतोय. मित्रांनो, 5 मिनटं झालेलं आहे आणि छान प्रकारे असं लालसर आपलं खोबरा झालेलं आहे भाजून. सो आता आपण हे खोबरं आता इकडे या ताटामध्ये ठेवूया आणि हे सुद्धा आपलं भाजून झालेलं आहे. छान प्रकारे आपला असा हा लालसर खोबरा भाजून झालेला आहे. आणि आता काय करणार आहोत आपण, तूप टाकायचं. आता हाच गरम पातेल्यावरती हे आपलं गरम तूप टाकायचं आहे आणि हे चारोळी आपण छान असं भाजून घ्यायचं तुपात. आपल्याकडे ताई आलेली आणि ताई असं छान प्रकारे आपल्याला खोबरा किसून देते आणि इकडे तिने बदाम, काजू असं छान असं बारीक असं करून घेतलेलं आहे आणि इकडे बाबांनी हे मनुका असं तुकडे तुकडे केलेले. सो आता आपण पुढे पाहूया आई काय काय कशा प्रकारे आपल्या ही रेसिपी करते. आपले चारोळे ते छान प्रकारे असं भाजून घेतलेलं आहे आईने तुपात आणि ते या रव्यामध्ये टाकलेलं आहे. आणि आता इकडे आई त्याच भांड्यामध्ये तीळ आणि आता वरून हे तूप घेऊन छान असं भाजून घेते लाल होईपर्यंत. सो मित्रांनो, हे आईने आता खसखस घेतलेलं आहे. सो ते सुद्धा तुपामध्ये भाजणार आहे ना आपण, आणि हे सुद्धा आपण तुपामध्ये भाजणार आहोत. सो मित्रांनो, ताईने छान प्रकारे असं बारीक केलेलं आहे बदाम, काजू. सो आता आपण हे आईला द्यायला आलो. सो मित्रांनो, हे छान प्रकारे ताईने काजू बदाम बारीक किसून घेतलेलं आहे आणि त्यावरती हे आपलं गरम झालेलं तूप टाकून तुपामध्ये आपण छान परतून घ्यायचं. तर मित्रांनो, छान प्रकारे असं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे ना काजू बदामला. मित्रांनो, छान प्रकारे आपलं लाल होईपर्यंत आपलं काजू बदाम मस्त भाजून झालेलं आहे आणि ते पण आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. मित्रांनो, आता हे आपलं रेडी झालं आहे. त्यावरती आता आईने मनुके टाकलेले आहे आणि मनुके नाही आपण भाजून घेतलेले, नाही तर मग ते अजून ते मेल्ट होतील. सो त्यासाठी आणि हे सर्व आपलं सामग्री रेडी झालेलं आहे. आणि वरून आता हे आपण चुरा करायचा. हा जो बारीक किसलेला खोबरा आहे ते भाजून घेतलेलं आहे आणि आता हे थोडंसं हाताने आपण मॅश करून घ्यायचं आहे, मीन्स चुरा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ह्याच्यात टाकायचं आहे ना आताच. पिठीसाठी नंतर थंड झालं. पिठीसाठी जे चुरा केलेला आहे ते आता ह्याच्यात आपण टाकू. मित्रांनो, सर्व सामग्री आता आपण एकाच भांड्यामध्ये घेतलेलं आहे आणि आता ते छान प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे. पिठी साखर आणि ते नंतर टाकू थंड झालं. तर मित्रांनो, छान प्रकारे असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे सर्व. आणि पिठी साखर आपण टाकणार आहोत बट ते नंतर, कारण की आता हे सर्व सामग्री आपण गरम तुपामध्ये आपण भाजून घेतलेलं आहे. सो म्हणून ते गरम असणार. सो ते मित्रांनो खूप गरम आहे. सो म्हणून आपण पिठी साखर नंतर लास्टला टाकणार थोडंसं थंड झाल्यावरती. सो आता आपलं करंजीचं सारण रेडी झालेलं आहे ऑलमोस्ट. सो आता आपण थोड्याच वेळात चिवडा कसा बनवणार आहे ते आपण पाहूया. सो मित्रांनो, आता आपण पातेला घेतलेला आहे, त्याच्यावरती आता आपण पोहे भाजून घेतोय आणि 3 किलोचा चिवडा बनवणार आहोत आपण. आणि आता आपल्या तिकडे पाहू शकता, तिकडे
करंजीचं सारण रेडी झालेलंच आहे ऑलमोस्ट. थंड झालं की मग आपण त्यात पिठी साखर टाकू. आणि आता इकडे आपण पोहे भाजून घेतोय. आणि इकडे ताईने आपलं छान असं बारीक खोबरं किसून घेतलेलं आहे. आणि आता इकडे आपलं सर्व पोहे भाजून घ्यायचं थोड्या थोड्या लॉटमध्ये, बरोबर. आपलं 3 किलो पोहे छान प्रकारे असं भाजून झालेलं आहे. आणि आता ताई आणि आई इकडे आपलं छान असं चाळून घेते. आणि हे बघा, हे तुम्ही पाहू शकता, हे सर्व असं निघून जातं. आणि इकडे आई सुद्धा करते आणि ताई पण मदत करते. आणि भाज्या आता कुरकुरीत आणि भाजल्यावरती बघा, दाखव इथं भाजलं ना छान की असं हे कुरकुरीत होतो पोहा. तर आता आपण हा पूर्ण जो आहे पोहा भाजलेला तो असं छान प्रकारे असं चाळून घ्यायचं. असं छान असा मोठा पातेला घेतला आहे. त्यात आता आपण तेल टाकतोय. सो ते अंदाजानुसार टाकायचं आहे ना. आणि इकडे ताई हे डाळ आपली छान असं हे करून घेते, साफ करून घेते. जास्त पण झालं पाहिजे पोळ्यात, मग तेलकट. आणि मित्रांनो, तेल एवढं पण नाही टाकायचं की नाहीतर मग ते तेलकट होईल. असं म्हणजे हाताला तेल असं लागेल असं. तर तेल गरम झालेलं आहे आणि अंदाजानुसार आपण राई टाकतोय, मोहरी. आणि तुमच्याकडे कशा प्रकारे चिवडा बनवला जातो कमेंट करून सांगा. आणि इकडे हे ताईने आपलं छान असं बारीक किसून घेतलेलं खोबरं आता आपण त्यामध्ये टाकू. पहिला राई तडतडीत असा आवाज आला की त्यानंतर आपण ते टाकू. मित्रांनो, तुम्हाला आवाज येतोय, येतच असेल. तर आता आपण हे बारीक किसलेलं खोबरं टाकतोय आणि छान असं आता परतून घ्यायचं आहे. तेल जास्त टाकायचं नाही मित्रांनो. आता आपलं 3 किलो पोहे आहे, सो त्या हिशोबाने आईने आपलं अंदाजानुसार तेल टाकलेलं आहे. मित्रांनो, आता आपण शेंगदाणे टाकणार. किती आहे हे शेंगदाणे? अर्धा किलो शेंगदाणे आहेत मित्रांनो. अर्धा किलो शेंगदाणे, अर्धा किलो डाळ. सो मित्रांनो, आता हे अर्धा किलो शेंगदाणे टाकलेलं आहे आणि हे आपलं आहे डाळ अर्धा किलो. आणि खोबरं किती घेतलं आपण? पाव किलो खोबरं घेतलेलं आहे. सो तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घेऊ शकता सर्व सामग्री. चाळून घेतलेले छान प्रकारे. आणि आता आई इकडे टाकते आणि सर्व मिक्स करून घेते, छान भाजून घेते. मित्रांनो, छान असं फेस येतं म्हणजे आपलं सर्व छान प्रकारे भाजलं जातं आहे. आणि आता इकडे आपलं मिरची टाकली. किती मिरची वापरलेली? आपल्या अंदाजानुसार आपण मिरची वापरलेली आहे. आता आपण सो मित्रांनो, छान प्रकारे आता आपण कढीपत्ता सुद्धा टाकलेला आहे आणि सुगंध आलेला आहे असं तडक्याचा. अजून 10 मिनिटं आपल्याला ढवळायचं आहे. छान असं शिजवून घ्यायचं आहे ते सर्व. तुम्हाला सांगायचं आहे ते म्हणजे ताई का आलेली आहे आपल्याकडे. सो आपल्या बाबांचा 50वा वाढदिवस आहे. सो त्यानिमित्त आपली ताई आपल्या घरी आलेली आहे. सो वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. 50व्या पाया पडूया. आणि आता आपण जाऊया पुन्हा रेसिपीकडे. तर ताई स्पेशली बाबांचा 50वा वाढदिवस आहे, सो त्यासाठी ती आलेली आपल्या घरी. सो आता आपण थोड्याच वेळात तो घरी असा केक कट करूया आणि मग उद्या मस्तपैकी सेलिब्रेशन करणार आहोत आणि त्याचा वेगळा व्लॉगसुद्धा येणार आहे. चवीपुरते मीठ टाकायचं अंदाजानुसार. जास्त पण मीठ टाकायचं नाही, नाहीतर खारट होईल. सो अंदाजानुसार टाकायचं आहे. आणि वरून आपण हे काय करतो, टाकतो आता हळद, पिवळसर रंग येण्यासाठी.
आणि कलर टाकायचाच नाही, हानिकारक आहे. सो आपण हळद टाकलं त्याचा रंग छान असा येणार आहे, पिवळसर. न आता आपण ते सर्व पोहे आणि जे आपण हे तडका बनवलेला आहे त्याचा मिक्स करणार आहोत. बाबांचा 50वा वाढदिवस आणि त्यामध्ये हे आता काम करत आहे. सो आपला फराळाचा दुसरा पदार्थ रेडी झालेला आहे. आणि पाहू शकता हे आई करते, बट आता आईला ते जमत नाही कारण की ते जास्त प्रमाणात आहे आणि बाबांची पावर जास्तच होते करतात. एकजुटीने काम करतात दोघे. मोठा बदल नाही काढला ना याला. काढलं पाहिजे. सो आपल्याला पातेला थोडा छोटा पडला पण आपण करणार आहे. तुम्ही असं हलवत मिक्स करून घ्या. सो असं छान प्रकारे असं मिक्स करायचं. सो त्यासाठी आपल्याला एक असं छान असा माणूस पाहिजे की पातेला काढायचं. असं सर्व प्रॉपर लेवलला करू शकेल. आणि कोणी तिकडनं तिकडनं आणि मित्रांनो बरोबर वाजले 1 आणि आपल्या इकडे चिवडा रेडी होते अजून. आणि छान प्रकारे असं मिक्स केल्याशिवाय चिवड्याची मजा येणार नाही. पुढे घ्या ते तुला म्हणतात. थोडं टाकूया का तेल गरम करून. नको नाही पाहिजे. मित्रांनो छान असा आपला चिवडा रेडी झालेला आहे. त्यात आपण दाखवूया. मंडळी बाबांसाठी ताईने आणि आईने दोघांनी मिळून हा केक आणलेला आहे रसमलाईचा. आणि आता बाबांचा आता बर्थडे केक कट होणार आहे 50वा आणि उद्या तर वेगळं सेलिब्रेशन असणारच आहे. आणि इकडे बाबांना ताईने दिलेलं आहे फ्लावर. बोला बार बार दिला है. बोलो गाणं बोल डान्स करो. अरे गाणं लाव. सो कसं वाटलं तुम्हाला 50 वर्ष झाले तर? कसं वाटलं? झालो अर्धा म्हातारा. Experience काय तुमचं म्हणजे काय खूप बरं वाटलं. एवढं सर्व तुम्ही लोकांनी अरेंजमेंट केलं. धन्यवाद. कपडा कल पहनने के आज नहीं. आज ऐसे ही. हा चालेल आता काय. आता काही दिवसांनी मग हळूहळू अजून वेगवेगळे कपडे कमी होतील. सो चला मग आता आपण केक कट करूया. बाबांचा 50वा वाढदिवस. सो इकडे ताई सुद्धा आलेली आहे. थँक्यू सर्वांना. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू. मे गॉड ब्लेस यू. हॅपी बर्थडे टू यू डिअर बाबा. हॅपी बर्थडे टू यू. सो फायनली बाबांना आपले 50 वर्ष कंप्लीट अरे ही झाले. घे ना. सो हे आपलं छोटंसं घरातल्या घरात सेलिब्रेशन. सो मित्रांनो अशा प्रकारे आपल्या घरच्या घरी 50वा वाढदिवसाचा कार्यक्रम पार पाडला. आणि आता आपला नेक्स्ट व्लॉग येणार आहे तो स्पेशल असणार आहे बाबांचा 50वा वाढदिवसाचा सेलिब्रेशनचा. सो व्हिडिओ पहा आता येणारा व्लॉग. सो आता आपण पुढे भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. सो आतासाठी टाटा बाय बाय आणि वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. हां का. थँक्यू.